एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिकमध्ये मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित करण्यात आलेला स्वराज्याचं आख्यान हा भव्य सांस्कृतिक सोहळा कालिदास कला मंदिर इथं मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला। स्वराज्याचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचे दूरदर्शी नेतृत्व, छत्रपती संभाजी महाराजांचे अद्वितीय शौर्य आणि हिंदवी स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांच्या पराक्रमाची गाथा या कार्यक्रमातून प्रभावीपणे उलगडण्यात आली। इतिहासाला जिवंत करणाऱ्या या अनोख्या उपक्रमाला नाशिककरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। कार्यक्रमाला मनसे नेते अमित राज ठाकरे यांनी उपस्थिती लावल्यानं वातावरणात विशेष उत्साह निर्माण झाला। त्यांच्या स्वागतासाठी ढोल ताशांचा गजर, लेझिम पथकांचे सादरीकरण आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। यावेळी कार्यकर्त्यांनी अमित ठाकरे यांचा वाढदिवसही मोठ्या जल्लोषात साजरा केला। औक्षण करून त्यांच्या हस्ते वाढदिवसाचा केक कापण्यात आला। तसेच कार्यक्रमाचे आयोजक रोहित अभय उगावकर यांनी अमित ठाकरे यांचा सत्कार करत तलवार भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। स्वराज्याचा गौरवशाली इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे, युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, स्वाभिमान आणि इतिहासाबद्दल अभिमान निर्माण करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं आयोजक रोहित उगावकर यांनी सांगितलं। ढोल ताशांचा निनाद, शिवकालीन इतिहासाचं जिवंत सादरीकरण, सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी आणि कार्यकर्त्यांचा उत्साह यामुळे हा सोहळा नाशिककरांसाठी अविस्मरणीय ठरला। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी रोहित अभय उगावकर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या तर्फे सर्व नाशिककरांचं मनपूर्वक आभार मानतो। कारण आपल्या नाशिककरांच्या आणि सर्व नाशिककरांनी अमित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भरभरून जो प्रतिसाद दिलेला आहे। आज महाकवी कालिदास कला मंदिर जी लोकसंख्या आहे ती साधारणतः 1500 लोकांची, पण आज 2,500 ते 3,000 लोक इथं अमित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आलेले आहेत। आणि हा स्वराज्याचा आख्यान हा आम्ही वाढदिवसानिमित्त त्यांच्यासाठी आम्ही नाशिककरांना एक छोटीशी भेट वस्तू म्हणून आम्ही त्यांना देत आहोत।